मोहोळ तालुक्यात पावसाने पाठ फिरवली. शेतकरी दुहेरी संकटात, सरकारकडे तातडीच्या मदतीची मागणी. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि जोरदार वारे असतात, मात्र संध्याकाळनंतर ढग नाहीसे होऊन आकाशात चांदणे दिसू लागतात. त्यामुळे पाऊस पडण्याची चिन्हे दिसत असूनही प्रत्यक्षात एकही थेंब पाऊस पडत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार अनेक शेतकऱ्यांनी जून महिन्यात पेरण्या केल्या, मात्र त्यानंतर पुरेसा पाऊस न झाल्याने सुमारे 60% पेरलेले बियाणे उगवण्यापूर्वीच जळून गेले किंवा जमिनीतच नष्ट झाले, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता शेतकऱ्यांवर पुन्हा मशागत करून नव्याने पेरणी करण्याची वेळ आली आहे. एका एकरासाठी सुमारे 8 ते 9 हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च अपेक्षित असून हा खर्च शेतकरी कसा करणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. 2 महिन्यांपूर्वी उजनी धरणाचे पाणी आल्यामुळे काही विहिरींमध्ये पाणी आहे, मात्र अशीच परिस्थिती आणखी 15 ते 20 दिवस राहिले तर पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे पाऊस नाही, दुसरीकडे ग्रामीण भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याची तक्रार शेतकरी करतायत. दिवसभर शेतात चिंता आणि रात्री घरीही वीज नसल्याने शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि वाढत्या आर्थिक संकटांमुळे अनेक शेतकरी मानसिक तणावाखाली असून भविष्यातील खरीप हंगामाबाबत मोठी चिंता व्यक्त करत आहेत. मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी राज्य शासनाकडे मागणी केली आहे की तातडीने दुष्काळ सदृश परिस्थितीची पाहणी करावी, पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, पुन्हा पेरणीसाठी विशेष अनुदान द्यावे, ग्रामीण भागात नियमित वीज पुरवठा सुरू करावा आणि जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची तातडीने व्यवस्था सुरू करावी. प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, मोहोळ.